साखरपुडा मोडला। एवढंच म्हणायला की राजवीरनी लग्नाला नकार दिलाय। बाबा, आपण त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा। प्रमोद, चल माझ्या बरोबर। कुठे चाललाय तुम्ही? मी जाब विचारायला चाललोय त्याला। नाही म्हणू 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 बेटा, राजवीर अजून घरी पोहोचलेला नाही। घरी पोचला नाही? पळून गेला असेल कुठेतरी, पण तो जिथं कुठं असेल इथनं 24 तासात त्याला शोधून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो। फक्त मला आदेश कर, मी बघतो त्याचं काय कर। तायडे, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण तूच नेहमी म्हणतेस ना, जी गोष्ट आपण बदलू शकत नाही त्याचा आपण जास्त त्रास करून घ्यायचा नाही। म्हणजे तुम्ही राजवीरला किडनॅप केलं? तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला। माईची आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही। आई ते कसा? आई घे ना। हे काय? आई म्हणाले तुझं लग्न ठरलंय, साखरपुडा सुद्धा झालाय ना तुझा। तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला। माईची आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही। आई ते कसा? साहेब, ज्या माणसामुळे मनवाच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला गावासमोर हात जोडावे लागले, त्या माणसाला मी सोडणार नाही। रंगा माझा त्याचा लय माज येणार आहे तुला। मानवाच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलं, असं तसं सोडणार नाही मी तुला। तुम्ही गाडी का थांबवली? तुम्ही एक काम करा, इकडून घ्या। तुम्ही इथून घ्या ना, गाडी थांबू नका प्लीज, लवकर। त्याचं एक काम करा, युटर्न घ्या। मी इथे का थांबवली गाडी? राजवीर, राजवीर, राजवीर उठे। राजवीर, राजवीर, डोळे उघडा। राजवीर! राजवीरने लग्नाला का नकार दिला हे तुला कळलंय तर? हो, मी निघू आता, खूप उशीर झालाय, आई बाबा वाट बघत असतील। सांभाळून जा। मला माफ कर प्लीज, मला समजून घ्या। मनवा, तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिच्या फॅमिलीला हर्ट करून चालणार नाही, स्पेशली तिच्या वडिलांना। ते खूप खूप तळमळीने मला म्हणाले की माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये। ते जे वागतायत ना ते नाटक आहे, एवढं कळत नाही का तुला? अगं ते खेळतायत तुझ्या भावनांशी। अशा भ्याड आणि पळपुट्या माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात कधीच देणार नाही। तिच्या वडिलांनी सांगितलंय नायगावमध्ये पाऊल ठेवायचं नाही, पण तरी मी जाणार आहे त्यांना समजवायला। जरा दादाला सांगून ठेवू का? म्हणजे त्याच्या ओळखीची काही चांगली स्थळं असतील तर तो सुद्धा सुचवेल आपल्याला। कर्नल साहेब, कालच मी तुम्हाला बजावलं होतं की नायगावमध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही, तरी सुद्धा इथे यायची तुमची हिम्मत कशी झाली? ज्या दिवशी साखरपुडा मोडला त्या दिवशीच आपले संबंध संपले। निघा निघा इकडनं, मला तुमचं तोंडही बघायचं। त्या दिवसानंतर मी ठरवलं होतं की काही झालं तरी तुमचं तोंड कधीच बघणार नाही आयुष्यात, पण नंतर तुमची बाजू ऐकल्यावर असं वाटलं की तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे, आणि मी तुम्हाला समजून घेतलंय। मला माहिती आहे हे जे काही झालं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये, आणि म्हणूनच मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे। तुम्ही परत स्वतःला दोष देताय? सॉरी। इट्स ओके। आता तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही। मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय।
आजपर्यंत माझ्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नव्हतं. हीच मुलगी 2 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी माझी साथ सोडून त्याच्या बाजूला जाऊन उभं राहायला तयार झाली. मग आता काय करायचं? बाबांच्या मनात आपल्या लग्नाबद्दल नेमकं काय चालू आहे हे कळत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदाच तुम्हाला पराभूत झाल्यासारखं बोलताना बघते हो. जर आपल्या मुलीला साथ देणं याला जर तू पराभव म्हणत असशील तर हा पराभव एक बाप म्हणून मला मान्य आहे. तुम्ही शाळेत येणार आहात ना आज? म्हणजे येणार असाल तर आपल्याला भेटता येईल. बरं मी आज शाळेत जाऊ शकते का? तुला जायचं असेल तर जा की बाळा. नाही म्हणू, आज तू शाळेत जाऊ नकोस. अहो शाळेत जाऊ नको का म्हणालात तुम्ही? मी असं का म्हणालो ते लवकरच कळेल तुला. बाबा जोपर्यंत आपल्या लग्नाला मनापासून होकार देत नाहीत तोपर्यंत मी लग्न नाही करू शकणार. 20 8 160 30 9 180 30 10 200. आता लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. हॅलो मनवा, अगं कुठे आहेस तू? कधीपासून फोन ट्राय करते तुझा? शाळेत येतेस ना? ऍक्च्युली तुला तेच सांगायला फोन केला होता मी. पुढचे काही दिवस मला नाही जमणार शाळेत यायला. का ग, काय झालं? नाही काही झालं नाहीये, पण नाही जमणार मला. अगं पण मनवा, मी एकटे कसं सांभाळणार आहे मुलांना? आय नो सखी, थोडं अवघड जाणार आहे तुला सगळं मॅनेज करायला, बट खरंच सॉरी, मला नाही जमणार आहे. मनवा, काय झालंय मला सांगशील का? अगं मी म्हणाले ना काही नाही झालंय. एनिवे मी असे करते, काही पुस्तकं मार्किंग करून तुझ्या घरी पाठवते. तेवढं शिकवायचंय मुलांना. आणि काही डाऊट असेल तर मला फोन कर. बरं ठीक आहे. मनवा, तू किती दिवस नाही येणार आहेस? किती दिवस ते नाही माहित मला, पण मी तुला कॉल करून सांगेन. चल मग ठेवू मी. ठीक आहे, बाय बाय. मनवा थांब, तुला जर का शाळेत जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी तुम्हाला या आधीही सांगितलं की बाबा जोपर्यंत मनापासून होकार देत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. मला एक कळत नाही, तुम्ही इतका निगेटिव्ह विचार का करताय? मी निगेटिव्ह विचार नाही करत, मी प्रॅक्टिकल विचार करते. आणि समजा तुमचे बाबा आपल्या लग्नाला तयार झाले, मग ऐन वेळी धावपळ होईल ना. बाय द वे, मी लग्नाचे 3 मुहूर्त काढले. तारखा मेसेज करतो तुम्हाला. हा, आणि टायगर परत कर ना टायगर. हो रे पिग कसा करतो? पिग पण असाच करतो. आणि काऊचा आवाज कसा येतो? आणि चिमणीचा? फॉक्सचा पण हाच आवाज आहे. सगळ्यांचे आवाज हाच. जरा हिरव्या आणि पिवळ्या रंगातलं दाखवता. मग तू या सगळ्याचे फोटोज काढ आणि जिजूला पाठव. त्याला जी आवडेल ना ती सिलेक्ट कर. अर्पिता, आजवर माझी निवड हीच त्याची आवड ठरत आलेली आहे, कळलं? तर काय विचार केलास तू त्याचा? म्हणजे काही विचार केला? हा, 30 सेकंद राहिलेत. हे बघ, मी तुला शेवटची संधी देतोय. इथून मागे फिर, स्वतःचा जीव वाचव. देवाशीष कामतची बायको आहे ती, तिला मिळवणार तू? काय वेळाच? काय म्हणालास? मी तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, काय वेळ लागलाय मला? हॅलो वैदेही, ऐक. आज ती वेळ आली. कसली वेळ? तुला सत्य सांगायची. आज संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता गॅलेक्सी सर्कलला मी आणि ते सत्य तुझी वाट बघत असू.